म्हसवड नगर परिषदेच्या विरोधात आज बुधवार दिनांक 19 रोजीपासून म्हसवडचे सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ सोनवणे यांनी खरं तर पालिका प्रशासनाच्या विशेषतः मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात आजपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे। या उपोषणाला म्हसवडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवून या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित केलेले आहे। आज आपण त्यांना भेटणार आहोत। सोनवणे साहेब, काय सांगाल, आपण आजपासून नगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात आपण आमरण उपोषण सुरू केलेलं आहे? मुळामध्ये म्हसवड नगर परिषदेच्या शिवकडून हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे। याच्या विरोधामध्ये आम्ही दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना समक्ष भेटून त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या व त्यांना निवेदन दिलं होतं आणि शिवणच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची आम्ही प्रामुख्याने मागणी केली होती। म्हसवड नगरीमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी 79 कोटी रुपयाची वाढाव पाणी पुरवठा योजनेचं जे काम दिलेलं आहे, ह्या कामाची खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर पूर्णपणे बोजावर उडवलेला आहे या लोकांनी। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या कामातली सत्य परिस्थिती जाणून घेणं ही आमच्या गावाच्या हितानं आम्हाला क्रमप्राप्त आहे। आम्हाला तुम्ही नियमानुसार आम्हाला त्याची शोधपत्रिका काढा आणि प्रत्येक आमच्या गावातल्या माणसाच्या घराघरात वाटा, जेणेकरून आम्हाला समजेल की बाबा ही किती कोटीचं काम आहे, त्यात काय काय आहे, तुम्ही ती पाईपलाईन कोणत्या कंपनीची टाकणार आहे, त्याच्यावर वाल किती बसवणार आहे, त्याला पाईप तुम्ही बसवल्यानंतर ती किती काळ राहणार आहे, बरं पाणी म्हसवड शहरामध्ये आल्यानंतर जी काही सप्लाय लाईन आहे त्या सप्लाय लाईनमधनं आम्हाला किती तास पाणी तुम्ही देणार आहे, त्यानंतर त्याला मीटर बसवणार आहे का, बरं दिलेला आता जे तुम्ही रस्ते खांदलेले आहेत, चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खांदून मध्ये पायपा टाकलेले आहेत, ते कॉन्क्रीटकरण कधी करणार आहे, आमच्या मालकीची म्हसवड नगर परिषदेच्या मालकीची लोखंडी पाईप ही चोरीला गेली, त्याच्यावर का गुन्हा दाखल तुम्ही केला नाही, तुमची काय मिली बघत आहे का त्याच्याबरोबर, त्या ज्यानं चोरी केली त्याच्याबरोबर? दुसरी गोष्ट, इथं स्मशानभूमीच्या पाठीमागं जे रस्त्याचं काम तुम्ही चालू केलेलं आहे ते मुरमीकरणाचं काम आहे, पण त्याच्यामध्ये नदीतली गावाची घाण टाकलेली जी माती आहे ती टाकताय त्याच्यावर, आणि त्याचं जर तुम्ही बिल काढणार असला तर ह्याच्यापेक्षा आमचं दुर्दैव काय, आषाढी वारीच्या वेळेला गावातली सगळी शौचालय तुम्ही ह्याच्या काय नूतनीकरणाच्या नावाखाली सगळी शौचालय तुम्ही बंद करून ठेवली। हजारो लाखो लोक इथं वारकरी येत आहेत, त्यांनी कुठे शौचालयाला जायचं? म्हणजे अशा या बेजबाबदार शिववर तात्काळ प्रशासनानं गुन्हा दाखल करणं नितांत गरजेचं आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शरदचंद्र पवार गटाच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा प्राध्यापिका कविता मित्रे यासुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे। आज इथं म्हसवड नगरपालिकेच्या समोर किशोर सोनवणे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि ह्या पक्षाची मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून इथं पाठिंबा द्यायला आलेली आहे। खरं तर हा प्रश्न जो आहे, पाणी प्रश्न ह्या शहराचा, हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि पाण्याला कुठला जात धर्म नसतो, प्रांत नसतो, तसा पक्षही नसतो, ह्या जनतेचा प्रश्न आहे। आणि हा जो नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत ते अत्यंत बेजबाबदार अधिकारी आहेत, ते अनैतिक काम करणारे अधिकारी आहेत, गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत। 79 कोटी पाण्याची ही जी वाढीव पाणी योजना आहे याची श्वेतपत्रिका आम्ही त्यांना मागतोय। 79 कोटी रुपये हे जनतेचे पैसे आहेत, त्यांच्या जनतेच्या घामाचे पैसे आहेत, त्या काही मुख्याधिकाऱ्यांनी खिशातनं दिलेले पैसे नाही आहेत आणि म्हणून त्याची श्वेतपत्रिका आम्ही मागतोय। ह्या योजनेचं ते काय करणार आहेत? तिकडं त्यांनी टेस्टिंग पाईपलाईन करतायत, त्या फुटल्या, जनतेला कळायला पाहिजे त्या का फुटल्यात म्हणून। तुम्ही काय 24 तास पाणी देणार आहात, ते कसं पाणी देणार आहात, मीटर कसे असतील, पाणीपट्टी काय असेल, हे सगळं करायला पाहिजे। घराघरातल्या प्रत्येक माणसाला हे कळायला पाहिजे, कारण 79 कोटी ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे आणि ह्यात जो त्यांनी उधळपट्टी चालवलेली आहे त्याचा जाब आम्ही शहरातले सगळे नागरिक त्यांना विचारतोय, त्यांची कॉलर धरून विचारतोय आणि यांनी उधळपट्टी करणाऱ्या ह्या मुख्याधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे, त्याच्यासाठी तो उपोषण सुरू आहे। 25 लाख रुपये टँकरला खर्च करता तुम्ही उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला जाब विचारला तर तुम्ही उत्तर देत नाही। खुर्चीवर कशाला बसलाय तुम्ही? तुम्हाला अधिकार आहे का त्या खुर्चीवर बसायचा? जनतेची सेवा करण्यासाठी बसलेला असतात, जनतेला लुटायला नाही। सीओ साहेब तुम्ही तिथं बसला। म्हसवडमध्ये जे काय आज होत आहे
ते सगळ्या जनतेला माहिती आहे. रस्ते उकरून ठेवता तुम्ही, पाईपलाईन टाकता, तिथं परत काहीच नाही. पाण्यात घाण येत होती 2 महिन्यापूर्वी, आळ्या पडल्यात माणसांना. आणि म्हणून असा जो मुख्याधिकारी आहेत CO साहेब, तर काय साहेब ह्या माणसाला म्हणायचं, ज्यांनी आमच्या जनतेची, म्हसवडमधल्या जनतेची ज्यांनी पार वाट लावायला लागली आणि पैशाची उधळपट्टी केली आहे, त्यांना जा विचारण्यासाठी इथं आमरण उपोषण आहे. आणि त्या जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार. म्हसवड पालिकेला जो शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे, त्या निधीचा पालिका प्रशासनाने कशा प्रकारे वापर केलेला आहे याची श्वेतपत्रिका काढावी, अशी खरं तर ही मागणी या उपोषणकर्त्यांनी केलेली आहे. ही श्वेतपत्रिका जोपर्यंत पालिका प्रशासन काढणार नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा ठाम निर्धार या उपोषणकर्त्यांनी घेतलेला आहे. नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात खाली जे उपोषण सुरू आहे त्या संदर्भात पालिका प्रशासनाचे मुख्य डॉक्टर सचिन माने यांना आपण भेटून त्यांच्याही प्रतिक्रिया या उपोषणाच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. आज नगर परिषदेसमोर जे उपोषण सुरू आहे त्याबाबत मी एक सांगू इच्छितो की म्हसवड नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना जी 2023 साली मंजूर झाली, त्या योजनेचं काम सुरू आहे. आता आपल्या WTPचं काम जवळजवळ सिव्हिल वर्क आणि ह्याचं मेकॅनिकल वर्क संपत आलेलं आहे. जॅकवेलचं काम, जॅकवेलच्या तिथील कामही आता पूर्ण झालेलं आहे. जॅकवेलपासून फिल्टरपर्यंतचं लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे, रायझिंग मेनचं. त्यानंतर WTPपासून ज्या शहरातील ज्या टाक्या होत्या आपल्या 5, त्या टाक्यांचंही काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या टाक्यांना फिडिंग करण्याचं आता काम टेस्टिंग सुरू आहे. त्यातील 4 टाक्यांना पाणी पोचलेलं आहे. 5व्या टाकीचं काम सुरू आहे पाणी पोचवण्याचं. त्यामुळे ह्या योजनेत भ्रष्टाचार झाला किंवा काय अपहार झाला हे म्हणणं जरा चुकीचं वाटतं आहे, कारण अजून योजनेचं काम अजून सुरू आहे. त्यामुळे आता लगेच त्या योजनेवर भाष्य करणं, ते आपण त्या कामाच्याही टेस्टिंग केलेलं आहे एजन्सीकडून, अजूनही काय त्याचं थर्ड पार्टी ऑडिट आपण करणार आहोत. त्यामुळे ह्या योजनेमध्ये कारण पाणी जर योजनेत कोणता गौडबंगाल किंवा योजनेत तांत्रिक त्रुटी असते तर त्या ज्या संबंधित ESR आहेत किंवा टाक्या आहेत त्या टाक्यांना पाणी पोचलं नसतं. हे तर आपणही पाहू शकता जाऊन की त्या टाक्यांना पाणी पोचलं का नाही. आणि त्यानंतर शहरातील जे डिस्ट्रीब्युशन, जे ग्राहकांना कनेक्शन देण्याचे आहे आपण पाणी नळ कनेक्शन, त्या नळ कनेक्शनचं काही भागात काम सुरू आहे. त्या नळ कनेक्शनला पाणी सोडण्याचं काम सुरू आहे, तिथे टेस्टिंगचं काम सुरू आहे. काही भागात पाणी पोचलेलं सुद्धा आहे आणि उर्वरित काम युद्धपातळीवर आता सुरू आहे. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर जे काही नियमानुसार असेल त्याप्रमाणे बांधकाम परवानगी दिली जाते. जर त्या नागरिकाने किंवा ग्राहकाने जर मंजूर बांधकाम परवानगीपेक्षा अतिरिक्त बांधकाम केलं असेल त्याच्यावरही आपण कारवाई करत असतो. त्यांना नोटिसेस देणे किंवा इतर पुढच्या जे काही कारवाई MRTP ॲक्टनुसार असतील त्याही कारवाई करत असतो. त्यानंतर आता एक रस्त्याचा विषय आला आहे कासारबोळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून. आपण पाहिलं तर रस्ता आपण लाईन कुठून टाकणार, एकतर तो रस्ता अरुंद आहे, त्यामुळे आपण त्या रस्त्याला नागरिकांना मग कनेक्शन देता येणार नाही. त्यामुळे आपण नागरिकांना कनेक्शन दिलेले आहेत आणि त्या कनेक्शनचं पाणी टेस्टिंग झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून आपण तो रस्ता पूर्ववत करणार आहे. पण जर टेस्टिंगच्या अगोदर रस्ता केला आणि जर पुन्हा टेस्टिंगमध्ये काय फेल्युअर आलं तर रस्ता पुन्हा ओपन करावा लागेल. त्यामुळे आपण त्यांना पाणी गेल्यानंतर तो रस्ता करणार आहोत पूर्ववत. त्यामध्ये कोणतीही हायगय होणार नाही. त्यामुळे ते काही जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत असं मला वाटतं आहे. पंढरपूर नाका ते मर्याई माता मंदिर डांबरीकरण, आपण त्या रस्त्याची आपण स्वतः, मी पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की आपण स्वतः जाऊन त्या रस्त्याची क्वालिटी बघावी. त्या रस्त्याला आता आपण फक्त MPM केलेलं, त्याच्यावरती कार्पेट आणि सिल्कोडचे 2 लेयर बाकी आहेत आणि आपण स्वतः जाऊन वस्तुस्थिती पाहणी करा त्या रस्त्याची क्वालिटी चेक करा आणि त्यानंतर आपण बोलू. कुठेही रस्त्यामध्ये कुठलाही पॅच अजून खराब झाला नाही. आता फक्त MPM केलेलं आहे, अजून त्यावरती कार्पेट आणि सिल्कोडच्या 2 लेयर आहेत. त्यामुळे आपण स्वतः जाऊन त्याची पाहणी करू शकता. त्यानंतर एक विषय आहे की टँकरने पाणी पुरवठा करणे. आता आपण संबंधित ठेकेदाराला विचारलं तर 25 लाखाचं बिल अदा केलं, ही माहिती कुठून आली हे मला थोडंसं हे वाटतं आश्चर्य की 25 लाखाचं बिल असं गेलं कसं, मग ते बिल गेलं कुठं. जर नगरपालिकेकडून आता 4-4.5 लाखाचंच बिल अदा झालं मग 25 लाख हा आकडा आला कुठून. आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टरला विचारू शकता, हो 25 लाखाचं बिल तुझ्या नावावर काढलं आहे का, मग ते बिल गेलं कुठं, आपण तेही माहिती काढू शकता. त्यामुळे हे जे काय आहे सर्व, त्यामुळे मी तुम्हाला आता वस्तुस्थिती माहिती दिली आणि आपणही स्वतः जाऊन फिरा. माझी पत्रकार बांधवांना पुन्हा विनंती आहे की पाणी त्या काळात पोचलं का नाही टँकरनं, लोकांनाही विचारा की टँकरनं पाणी येत होतं का नाही.
ते ठेकेदार असतील आपल्याला परिचय त्याला विचारू शकतो. 25 लाखाचं बिल आरोप होत आहेत. नगर परिषद सांगते आम्ही 4-4.5 लाख रुपये बिल दिलं. मग 25 लाखाचं बिल तुझं कुणी काढलं तुझ्या नावावर किंवा ते बिल कुठं गेलं याचाही आपण माहिती घेऊ शकता.